गणपती बाप्पा या वर्षी
संपूर्ण जगामध्ये देशामध्ये या ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून गणेश उत्सव अतिशय उत्साही, अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात, अतिशय भक्तमय वातावरणात या ठिकाणी पार पडला. आनंद चतुर्दशीच्या निमित्तानं या ठिकाणी विसर्जनाची प्रक्रिया चालू आहे. या विसर्जन निमित्तानं या अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व गणेश भक्तांना, सगळं देगलूरकरांना, देगलूर बिलोली मतदारसंघातील सर्व गणेश भक्तांना, देशभक्तांना मी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि श्री गणरायाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो, लीन होतो की जे महाराष्ट्रावर जे गद्दाराचे पीक आलेलं आहे, ते गद्दाराचं जे पीक या ठिकाणी आलेलं आहे, जे विघ्न आलेलं आहे, ते विघ्न या महाराष्ट्रातील जनतेने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे महाराष्ट्राचं विघ्न या ठिकाणी दूर करावं. आणि हे गणेश विसर्जनाची मिरवणूक संपूर्ण देशभराच्या जनतेनं, गणेश भक्तानं उत्साही जल्लोषपूर्ण वातावरणात वाजत गाजत नाचत घोषणेबाजीत या ठिकाणी उत्साही वातावरणात शांततेत पार पाडावी आणि मी सर्व गणेश भक्तांना, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होतो, अभिवादन करतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठवाडा मुक्ती संग्राम सुद्धा या ठिकाणी आहे. जो मराठवाडा या इस्लामाच्या जुलमीतून या ठिकाणी मुक्त झालेला होता, असा हा मराठवाडा मुक्ती दिन आणि अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन मिरवणूक हे एकाच दिवशी आलेलं आहे. मी या ठिकाणी मराठवाडा मुक्ती दिनाच्या सुद्धा या ठिकाणी सर्व जनतेला, मराठवाड्यातील तमाम जनतेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खूप शुभेच्छा. नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता, आज विसर्जनाचा सर्वात मोठा देगलूर शहरामध्ये बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि विसर्जनाची चेअरतरी या ठिकाणी करण्यात आले. आज आणखी विलास कसा आहे त्या वापरण्यासाठी या ठिकाणी किती पद्धत करण्यात आले त्याच्या पद्धतीने आज 64 देगलूर शहरामध्ये 64 गणपतीचं विसर्जन आहे. त्यामध्ये मूळ मिरवणुकीमध्ये 18 गणेश मंडळ सामील होत आहे. तर त्यासाठी आम्ही योग्य पद्धतीनं बंदोबस्त केलेला आहे. बाहेरून आम्हाला होमगार्ड सुद्धा प्राप्त झालेले आहे. तसेच एक्स्ट्रा किक फोर्स आहे आमच्याबरोबर आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये महिलासुद्धा सहभागी घेणार तर महिलांसाठी सुद्धा महिला पथक असं नाही, पण आमचे कर्मचारी आहेत, लेडीज कर्मचारी आहेत. तसेच आम्ही मंडळांचे स्वयंसेवक तयार केलेले आहेत, ते महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतात.